गोंयच्या राजकारणातले एक धडाडीचे व्यक्तिमत्व म्हळ्यार श्रीपाद नाईक उर्फ भाऊ. स्वभावान मितभाशी पूण सगळ्यांक आपलेपणान वागोवपी आनी शांत अशें व्यक्तिमत्व हें तांचें खाशेलपण. आपल्या ह्या स्वभावान आनी केल्ल्या कामांत तांणी खूब लोक जोडले. गेल्या 5 वर्सांत तांणी लोकां खातीर खूब वावर केलो. ह्या तांच्या कामाचो आतां आमी एक नियाळ घेवया. सामान्य मनशाक सोयी मेळच्यो हाचे कडेन भाऊंचो कटाक्ष. गेले 30 वर्सां लोक पुलाची मागणी करतात. पावसा दिसांनी व्हाळा पलतडी वचपाक त्रास जाता. हाचे पयलीं 2दा बुनयादी फातर बसून सुद्दां पूल बांदप जालोच ना. श्रीपाद भाऊन ही गजाल मनार घेतली आनी कासरपाल हांगसरल्या हरिजन वाड्यार वचपी व्हाळाचेर पूल उबारलो आनी लोकांच्यो अडचणी पयस केल्यो. गांवच्या लोकांची सोय जावची म्हणून मया ग्रामपंचायतीक हर्स व्हॅन भेटयली आनी अशा 13 ग्रामपंचायतीक हर्स व्हॅन दिल्यो, जाका लागून लोकांची बरी सोय जाल्या. त्या भायर म्हापसा ईदगाह मशिदीकूय तांणी हर्स व्हॅन भेटयल्या. कांय जाणटे मनशांक जाणटेपणान कुटुंबांची साथ मेळना, तांची काळजी घेवपी कोण नासता, अश्यो जायत्यो देखी आमचे मुखार आसात. हे लक्षांत घेवन अखिल भारतीय रजक समाजान फुडाकार घेवन बांदिल्ल्या संत गाडगे बाबा छत्रालयात श्रीपाद भाऊन MPLAD फंडांतल्यान ह्या आश्रमाच्या विस्तारीकरणा खातीर सेवा भावनेन मदत केली आनी तांकां व्हड तेंको दिलो. वार्ड नंबर 10 एकतानगर सरवण दिवचल हांगा रस्तो बांदून थंयच्या रहिवाशांची सोय केली. जंय लायट पावली नाशिल्ली थंय उजवाड पावचो म्हूण भाऊन खास पावलां उबारली. प्रत्येक घराक लायट मेळची, तांची अडचण पयस जावची हे नदरेंतल्यान रस्त्यार खांबे उबारले. ग्रामपंचायत मेणकुरे, धुमाशे, लामगांव अशा 10 गांवांक ह्या लायटीची वेवस्था जाली. कुडण्या पंचायत वाठारांत दुर्गम भागांनी फाटली 30 वर्सां जाली हो वाठार लायटीच्या आनी उजवाडाचे प्रतीक्षेंत उबो आशिल्लो. त्या गांवांत आज उजवाड फाकला. ह्या उजवाडाचें श्रेय श्रीपाद भाऊंकूच वता. आयचो काळ हें तंत्रगिन्यानाचें युग म्हणून वळखतात. नव्या तंत्रज्ञानाची वळख भुरग्यांक जावची, ते शिकून व्हड जावचे, तांच्या भितर नवी कौशल्यां निर्माण जावची, ते सक्षम जावचे हे खातीर सगळ्या स्कुलांक कॉम्प्युटर आनी बाकीची यंत्रणाय ताणें पुरवण केली. 45 स्कुलांक कॉम्प्युटर, लॅपटॉप, डेस्कटॉप, LCD प्रोजेक्टर, सायक्लोस्टायल मशीन, प्रिंटर, स्मार्ट बोर्ड, कॉपियर अशें आनी हेर साहित्य ताणें तांकां उपलब्ध करून दिलें. स्कुलाक वचपी चलयो, विद्यार्थिनी तांच्यो जायत्यो अडचणी आसतात. ह्या अडचणींतलीच आनी एक अडचण पयस जावची म्हणून साखळी, पाळी, वेळगे अशा वाठारांतल्या 12 स्कुलांक सॅनिटरी वेंडिंग मशीन्स फावो करून दिला, जे वरवीं लोककल्याणकारी वावरान बायल मनशेचोय खास विचार श्रीपाद भाऊन केला. श्रीपाद भाऊ सांस्कृतीक मंत्री आसतना तांणी सेंट्रल गव्हर्मेंट निधींतल्यान खुबशे प्रकल्प पूर्ण केल्ले. तांचो ठळक वावर जायते पद्दतीन देखी दितात. गोवा पुरातत्व विभागाची इमारत, बासिलिका ऑफ बॉन जेजू चर्च आगोवाद किल्लो, महादेव मंदिर तांबडसुर्ला ह्या आमच्या दायजाचे दुरुस्तीकरण आनी नूतनीकरण ह्या कामा खातीर भाऊन 10 कोटी रुपया खर्च केले. विभागीय संस्कृती केंद्राच्या वतीन ऑक्टेव्ह हो उत्तर पूर्व विभाग महोत्सव, लोकोत्सव, त्याच प्रमाण चित्रांकन ही समकालीन चित्रकार कार्यशाळा अशा कार्यक्रमांचे भाऊन मार्गदर्शन केले. गांवच्या लोकांक आपले सण, आपल्यो परबो, आपले उत्सव वा हेर कार्यावळी करतले जाल्यार एका व्हडल्या सभाघराची गरज आसता. लोकांची ही नड समजून घेवन श्रीपाद भाऊन पावलां उबारली. वेगवेगळ्या गांवांनी अश्यो कम्युनिटी हॉलां बांदून दिली. गांव नागरिकांची बरी सोय ते वरवीं जाली. करमणे, केरी आनी अशा 7 गांवांनी अशी कम्युनिटी हॉलां बांदिल्ल्यान त्या गांवचे लोक आज खुशाल आसात. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत भाऊन 3 ग्रामपंचायतीक
कोयर भरून व्हरपी वाहनां भेटयल्या। आयचे तरणाटे देशाचे भावी नागरिक। हे नागरिक सशक्त जावचे हे खातीर बरे अन्न त्याच बरोबर व्यायामाची गरज असता। हे नदरेंतल्यान 10 ग्रामपंचायत आणि कॉलेजां मिळून तांकां जिमाचे साहित्य भाऊन उपलब्ध करून दिले। भाऊन ग्रामपंचायत आणि स्कुलांकूच मदत केल्या अशें न्हय, तर जल्मताच अपंग नाजाल्यार खंयच्याय अपघाता खातीर अपंगूळ जाल्ल्या आमच्या भावा भयणां खातीर खास व्हीलचेअर्स उपलब्ध करून दिल्यात। त्या भायर 3 व्हीलर 4 व्हीलर अशी वाहनां भेटोवन तांकां आत्मनिर्भर जावपाक बळ दिला। लागीं 19-20 लोकांक अशी वाहनां आनी व्हेइकल्स दिवन तांणी कल्याणकारी वावराचो एक वेगळो मंत्रूच लोकांक दिला। अशाच आमच्या सेवाभावी आणि गरजू लोकां मदले तांकां ताचो लाव जाला अशा लाभकारी लोकां मदले एक आमचे भाव म्हळ्यार ओबाल्दो फर्नांडीस। हांव गोंयांत आसल्या 25 वर्सां जालीं आनी बायक म्हाका आमचो BJPचो MP श्री श्रीपत नायक हाजे उद्देशी म्हाका फावो जाल्या आनी हांव ताका काळजांसान देव बरें करूं म्हणटा आनी फुडल्या इलेक्शनाक ताका BJPक बरें येस हांवून येता। हाका लागून म्हाका खूब फायदो पडलेलो आसा। ही गाडी मेळून म्हाका खूब कामां धंद्याक म्हजो खूब म्हजो फायदो जाता। सो म्हाका हेरा म्हज्या फ्रेंडा वांगडा भोंवपाक वचपाक कितें करपाक खूब कामां आमकां करपाक म्हाका फायदो जाल्लो आसा। पर्यटन मंत्री असताना मार्मगोवा पोर्ट ट्रस्ट इमारतीचे बांदकाम, धक्याची सुदारणा, दोनापावला हांगासरल्या राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेच्या इमारतीचे बांदकाम, सिकेरी, बागा, हणजुणा, वागातोर, मोर्जी, केरी ह्यो किनारपट्टी, त्याच प्रमाण आग्वाद तुरुंग परिसराचो विकास केलो। ह्या कामा खातीर 42.26 कोटी सुमार निधी भारत सरकारा कडल्यान भाऊन मेळोवन दिलो। कोकण रेल्वेच्या थिवी आणि पेडणे स्टेशनाचेर प्रवाशा खातीर भाऊन सुविधा केल्यात। पेडणे स्टेशनार कोटा स्टोन फ्लोरिंग, प्लॅटफॉर्म शेड आणि इलेक्ट्रिसिटीची बरी सोय केल्या। नईबाग पेडणे हांगा जंक्शनाचेर एक हायमास्ट टॉवर उबारून थंयचो वाठार उजवाडान भरून उडयला। हाचे श्रेय श्रीपाद भाऊंकूच वता। 301 कोटी रुपयांचो विनियोग करून आयुष मंत्री आरोग्य मंत्री जातकच भाऊन गोंया खातीर उबारिल्ले प्रकल्प म्हळ्यार मेडिकल कॉलेजचे विस्तारीकरण, 525 खाटांचे 22 सुपर स्पेशलिटी विभाग, दारगळ हांगा राष्ट्रीय योग, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी संस्था आणि हॉस्पिटलाची बुनियाद अशे तरेचो वावर भाऊन केलो। उत्तर आणि दक्षिण गोंया खातीर 24 कोटी खर्चाची जिल्हा आणि आयुष हॉस्पिटलां हांचो वावर आता नेटान चालू आसा। गोवा मेडिकल कॉलेजांत हृदयविकार, मधुमेह, कर्करोग निवारण केंद्रा खातीर 56 कोटी असो आदार मेळोवन दिल्लो आसा। श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हांगा 12 ऑगस्ट 2015 ह्या दिसा यूथ डेचे आयोजन केल्ले। ह्या भायर जन आरोग्या खातीर योग हे आंतरराष्ट्रीय परिशदेचे आयोजन तांणी केल्ले। राष्ट्रीय पावण्यार आरोग्य मेळावे घडून हाडले। होमिओपॅथी आंतरराष्ट्रीय परिषद आणि आयुर्वेदिक युवा मेळावो ह्या कार्यक्रमाचे आयोजन प्रभावीपणान भाऊंच्याच फुडारपणा खाला जाले। ह्या उपक्रमा खाला 499.68 कोटी रुपया खर्चांची तजवीज आशिल्ली। भाऊंचे सगळ्यात व्हड योगदान म्हळ्यार तांणी आंतरराष्ट्रीय योग दिनच्या माध्यमांतल्यान योग जागृताय आणि चळवळ संवसारभर पावयली। इब्राहिमपूर पेडणे हांगा 6 किलोमीटर लांबीचे सोलर फेन्सिंग घाला, ताचो लाव थंयच्या शेतकारांक मेळ्ळा, नागरिकांकूय मेळ्ळा। म्हापसा आकय वार्ड नंबर 4 हांगा होली क्रॉस चॅपल मेरेनचो रस्तो आज सोबीत सुंदर जाला। हाचे मुखेल श्रेय श्रीपाद भाऊंकूच वता। माडापय माशेल तशेंच आनीकूय गांवांनी स्मशान भूमी बांदून लोकांच्यो जायत्यो अडचणी भाऊन पयस केल्यो। ह्या लोकांचे आशिर्वाद भाऊंक नक्कीच मेळटले। मनीस दुयेंस पडलो म्हणटकच ताका तातडीन उपाय जावप गरजेचें आसता। ते खातीर हॉस्पिटलांत व्हरपी ॲम्ब्युलन्सींची खूब गरज। डायरेक्टर ऑफ हेल्थ हांकां 10 ॲम्ब्युलन्स
कृपा फाउंडेशन्स प्रायमरी हेल्थ सेंटर खोल्ली. अशे तरेन 12 ॲम्ब्युलन्सी वेगवेगळ्या आस्थापनांक भाऊन भेटयल्यात. संसद ग्राम योजने खाला केरी फोंड्या आणि इब्रामपूर पेडणे हांगा लोक उपयोगी विकास कामां खातीर अनुक्रमान 14,98,43,000 आणि 22,30,45,000 हांगच्या लोककल्याणा खातीर भाऊन मेळोवन दिलो. केंद्र सरकारान गोंया खातीर खुबशे येवजणे राबोवपाक निधी मंजूर केलो. तातूंत भाऊंचें श्रेय आसा. राष्ट्रीय महामार्ग 210 लाख, राष्ट्रीय कृषी विकास 450 लाख, स्वच्छ भारत येवजण 399 लाख, प्रधानमंत्री आवास योजना 100 लाख, मध्यान आहार येवजण 2,700 लाख. भाऊंचे आनी एक खाशेलपण म्हळ्यार युनायटेड नेशन्स परिशदेंत गोंयचो खासदार म्हणून उलोवपी असो भोवमान ताणें पयले खेप मेळयलो. इंडिया टुडेच्या सर्वेक्षणा प्रमाण MPLAD खाला येवजणे राबोवपी प्रभावी 20 खासदारां मदीं भाऊंकूय आपली सुवात फावो जाली. आंतरराष्ट्रीय विमानतळ गोंयांत मोपा हांगा जाता. असो विमानतळ गोंयांत जावप हें आमकां गोंयकारांक अभिमानाची गजाल. ह्या कामांत भाऊन बरोच फुडाकार घेतिल्लो आसा. खासदार निधींतल्यान 25 कोटी निधी घेवन वेगवेगळ्यो येवजण्यो तांणी राबयल्योच, पूण 25 कोटीचे 26 कोटी 35 लाख निधी मायज वाडोवन लोककल्याणाच्या उपक्रमांनी तो दिलो. अशें उपाट दातृत्व आनी नेतृत्व दिवपी भाऊ हे एक आगळे वेगळे खासदार आसात. त्याच प्रमाण ते मंत्री म्हणूनय जैतिवंत थरले. गोंयांत मांडवी न्हंयचेर उबो आशिल्लो अटल सेतू आनी जुवारी न्हंयचेर नेटान उबो जावपी सेतू गोंयचे समृद्धीची मुर्तिमंत देख आसा. अशा ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पांनी श्रीपाद भाऊंचें व्हड योगदान आसा. भुरग्यांक बरे भशेन खेळपाक मेळचे म्हूण वागुर्मे आनी वेळगे हांगा चिल्ड्रन्स पार्कां उबारल्यात. केरी हांगसरले सुरश्री केसरबाई केरकर स्कुलाक MP थिएटराक ग्रीन रूम बांदून दिला. हो जालो भाऊंचो ठळक वावर. श्रीपाद भाऊ म्हटलें म्हणजेच एक त्याच्याबद्दल जर उलोवचें तर सिंप्लिसिटी इज अ ग्रेटनेस ऑफ दीस पर्सन. श्रीपाद नाईक म्हणटात आमकां नकळत भाऊ हो शब्द येता, कारण तेजो मन मेळो स्वभाव केन्ना खंयच्या वेळाचेर आमकां सहजपणे उपलब्ध आसणारो असो तेजो स्वभाव आयज एक फुडाऱ्या कडेन अशें मेळपाक खूप कठीण गोष्ट आसता. भाऊ बद्दल सांगायचं मी एक बारीकसा कार्यकर्ता आहे, पण कधी कुठं तरी गेला ना भाऊ मला बघितलं की मी भाऊला बघितलं मी जातो एकामेकाला. मी एवढा मोठा मंत्री असताना तो मला जवळ येऊन पाठीवर हात टाकतो. कुठल्या कामाई कधी जर म्हणलं की मी दिल्लीला जरी इथून गेलो ना तर भाऊचं नाव सांगितलं मला तिथं रूम राहायची सोय खायची सोय सगळी मला कंप्लीट करून असं माणूस तुम्हाला कुठंच मिळणार नाही. हांव भाऊक 1981च्यान वळखता आनी आज पर्यंत म्हाका त्यांच्या बद्दल इतली आपुलकी आसा, कारण ते जे समाजकार्यांतल्यान हे राजकारण करता हे नितळ राजकारण अशें म्हाका दिसता. म्हणूनच ते 4 वेळा ह्या मतदारसंघांच्यान निवडून आयल्या आनी आज भारतीय जनता पार्टीन तांकां 5व्यांदा तिकेट दिल्ली आहा ह्या मतदारसंघात. लोकांक म्हजी विनंती आसा की अशी व्यक्तिमत्वां परत जाणें कठीण आहा, तेन्ना हे व्यक्तिमत्वांक चडांत चड प्रचंड बहुमतांनी तुमचे आशिर्वाद दिया. मतांच दियाच पण आशिर्वाद दिया की येणाऱ्या काळान गोंयान अनेक गोष्टी बऱ्यो घडच्यो. तुम्ही जे गेली 20 वर्सांक एक अफाट प्रेम दाखयलें, तो आशिर्वाद दिलो, त्या बळाचेर खुबश्यो गोष्टी गोंयासाठी करपाची संदी मेळ्ळी. परंतु हें कमीच आसा अशें म्हाका दिसता की तुमी जे प्रेम दाखयलां आनी मोठ्यान मोठो आशिर्वाद परत परत दिला ताजी हांव परतफेड करूं शकना. गेली 4 फावटी ज्या पद्दतीन बहुमतान तुमी निवडून हाडलो त्याच पद्दतीन ह्याय वेळा खूब मतांनी खूब मोठ्या मार्जिनान परत एकदां म्हाका निवडून दिवपा खातीर तुमकां हांव आव्हान करता. मनीस जोडपी कला भाऊंच्या संस्कारातूच आसा. गेल्या 30 वर्सांचे कारकिर्दींत भाऊन वेगवेगळ्या मळावयल्या कितल्याशाच लोकांक जोडले. शिक्षण, सामाजीक समाग्रहां, भलायकी सेवा, पूल, रस्ते
लायट, वेगळ्या क्षमतेच्या लोकां खातीर खास सेवा, जाणट्या लोकां खातीर वेगळी सेवा, अशा विविध मळांचेर भावून जो वावर केला तो गवायच्या रुपान तुमच्या मुखार उबो आसा. येवपी लोकसभा वेंचणुकेन लोकांनी तांच्या फाटल्यान रावून उपाट मतांनी तांकां जैतिवंत करचो हो आमचो उलो आसा, जे वरवीं असोच वावर तुमकां मुखार दिसतलो. लोकसभा इलेक्शन जीत जाओगे यकीन रखना. लोकसभा इलेक्शन जीत जाओगे यकीन रखना. हम सबका साथ, सबका विकास याद रखना. जनाब श्रीपाद नाइक भाई, हमें उम्मीद है दिल्ली दूर नहीं, पहुंच जाओगे, थोड़ा इंतजार करना.